हे आहे आपला पनीर पराठा आहे, ही छोलेची भाजी आहे, हा हलवा आहे। कैसे हो भाई? बढ़िया। आपका नाम? सुखचैन सिंह। काही ती वेल आहे ज्याच्यामध्ये बरेच सिव्हिलियन्सनी लाईक उडी मारली होती त्या टाइमाला। काहीतरी इसको क्या बोलते भाई? मूंग के दाल का लड्डू। मूंग के दाल का लड्डू म्हणजे आपल्या मुंबईच्या भाषेमध्ये मुंगची भजी आपण बोलू शकतो। हे सगळे दुकानाचे जे बोर्ड आहेत ते सेम फॉर्मॅटमध्ये ठेवण्यात आलेले आहे, म्हणजे प्रोफेशनली जी आहे ती ॲक्च्युली मेंटेन करण्यात येईल म्हणून। पिन्नी म्हणजे काय असतं? जैसे लड्डू हम लोग हिंदी में या मराठी में बोलते हैं, ऐसे पिन्नी ये पूरा फुल्ली लोडेड विथ घी रहता है। मोमेंटला असं झालं होतं की बैसाखीचा तो दिवस होता आणि त्यांनी आपल्या इंडियन्सवरती रावलॅट नावाचा एक ॲक्ट जो होता तो इम्प्लिमेंट केला होता। तर आय एम सो कोल्ड। 5:20 झालेले आहेत पण तुम्ही हे येस केशव भाई। मित्रांनो असा नियम आहे, गोल्डन टेम्पलमध्ये आतमध्ये जाण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचे जे हेअर्स आहेत ते पूर्णपैकी कव्हर करून आत जाण्याचं। कम ऑन 1 2 3 गो। ओहो वाव, फ्रेश मॅग्नेट आहेत, बरेच खूप आहेत, वेगवेगळ्या प्रत्येकाची वेगवेगळे रेट्स आहेत आणि इट इज ट्रू की भगवान है और भगवान ही सब कुछ है। नमस्कार मित्रांनो, दिस इज द डे 1 आपण पंजाबमध्ये बोलू शकतो किंवा डे 3 ऑफ द जर्नी। ॲक्च्युली काल आपण रात्री इथे अमृतसरमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता सध्या मी आहे हवेलीवरती, दॅट इज विरासत हवेली। तर सकाळची जवळपास बघा किती वाजलेत, 9:26 झालेले आहेत। बट काय बोलू थंडीबद्दल की आय डोंट नो या कॅमेरामध्ये तुम्हाला ती थंडी दिसते की नाही, बट मी तुम्हाला काहीतरी व्ह्यू दाखवतो। हे बघा, या अशा हवेलीमध्ये आपण राहणार आहोत। हे बघा, दॅट इज ॲक्च्युली अ फॉग। एवढे कमी डिस्टन्सवरती उभे आहेत हे लोक, बट मला अजूनही दिसत नाही आहे। आणि फॉग बघा तुम्ही, फॉग फॉग देखो, फॉग येस, फॉग देखो, फॉग। आता मला हे लोक क्लिअर दिसायला लागलेत बाय द वे। नमस्कार नमस्कार, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग, नमस्कार, सत श्री अकाल। आणि या साईडला बघा तुम्ही, हे बघा, वाव भाई ते फॉगच दिसतच नाहीये पुढे तरी। जवळपास काल रात्रीला गरम 7 डिग्री सेल्सियस होता, बट आत्ता शुअर नहीं कितने डिग्री सेल्सियस है। सुबह सुबह हो गई और यहाँ पे चाय और कॉफ़ी का नाश्ता चल रहा है भाई। आपका भी स्वागत है, आइए। यस, देखो बिस्किट्स और चाय। हे आमचे फॉरेनर आलेत कॅनडावरून बाय द वे। असं काही नाश्ता आहे आमचा। हे बघा इकडे मिक्सिंग चालू आहे काहीतरी, नाही साखर टाकून तेच बोललो, असं काय लागतंय? नाही काय म्हणजे हे आहे आपला पनीर पराठा आहे, ही छोलेची भाजी आहे, हा हलवा आहे आणि हे ब्रेड बटर चीज असेल आणि हे पोहे आहेत। ॲक्च्युली हे पोहे कमी मला राईस लांबून वाटतं, पण पोहेच आहेत। आणि काही अशा प्रकारची आमची व्यवस्था इथे, मोठा डायनिंग हॉल आहेत आणि सगळे आता बिझी झालेत खाण्यामध्ये कारण सगळ्यांना भूक लागलेली आहे। सो मी पण आता चालू करतो माझं ब्रेकफास्ट। चलो लेट्स गो। A few moments later. तर मित्रांनो फायनली आपण निघालो आहोत आजची पहिली प्लेस व्हिजिट करायला, जे की आहे अमृतसरमधील गोल्डन टेम्पल। आणि सध्या आता आपण आहोत टमटममध्ये, जे आपण महाराष्ट्रात बोलतो, इथे काय बोलतात आय डोंट नो। आणि या साईडला तुम्ही बघू शकतात आपल्या पंजाबचे हायवेज, बघा काय धुक आहेत ऑलमोस्ट, आणि क्लीन रोड बाय द वे बघायला भेटतात। पुढे बघा कसा फॉग। तर मित्रांनो तुम्ही बघत आहात पंजाबमधली गली, आपण बोलतो ना छोटे छोटेसे रोड आतमध्ये। आता ॲक्च्युली आपण उतरलो आहे आपल्या ऑटोने, आपण चाललो आहे गुरुद्वाराच्या इकडे। तर आमचे गाईड, इथून किती वेळ लागेल आपल्याला तुम्ही मला सांगू शकता? 5 मिनिटं। तुमची किती वेळ आहे, तुम्ही इथे चालले टेम्पलमध्ये? 16वी वेळ आहे। वा काय सिनरी वाटते राईट इकडे बघून, छान वाटतं ना हे चौक पूर्ण बघून असं। दॅट्स द लाईफ ऑफ पंजाब। कोणी बघून असं वाटणारच नाही की संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत। ॲक्च्युली एवढी थंडी आहे इकडे तर, आणि लाईक असं वाटतं की सकाळच आपण पहाटे आलेलो आहे।
अजिबात ऊनच मला आज सकाळपासून पहिलं म्हणजे दिसलं नाही आहे. आणि येस, आपण इकडे चाललोय सध्या. आता आपण जालियनवाला बागमध्ये. सो लेट्स गो. अशी काही एंट्री आहे जालियनवाला बाग. वा, इकडे तुम्ही बघू शकता छानपैकी स्कल्पचर केलेले आहेत. बरेच काही आय थिंक जे काही फॅमिलीजनी लाईफ त्यांची लॉस झाली होती लाईक पर्टिक्युलर हिस्टॉरिक पिरियडमध्ये, त्यांना हॅज अ टोकन ऑफ लाईक बोलतात ना की रिमेंबरन्स म्हणून तुम्ही इकडे त्यांना स्कल्प्स केलेलं असेल. एक छोटंसं फाउंटन तुम्हाला इकडे बघायला भेटते एंट्री केल्यावरती. आणि ही सगळी आपली पूर्ण ट्रिप मेंबर्स आहेत. आणि असं काही बाय द वे, नमस्कार काका, तुमचं नाव? हे आपल्याला जॉईन झालेत टूर्समध्ये. तुमचं नाव आणि तुमचं फेस परत दाखतो रे कुर्ल्यावरून. आणि तुमची पूर्ण फॅमिली आहे. हाय मॅडम, नमस्कार, तुमचं नाव? सोनल. सोनल. आणि नाही, हे आमचे नाही आहेत. हाय प्रथमेश. तर हे सुद्धा आपले ट्रिप्समध्ये जॉईन झालेले आहेत. बाय द वे वेलकम. पुढचे अजून 3-4 दिवस आपण एक्साइटिंग मस्तपैकी छान साजरे करू, सेलिब्रेट करू. आज रात्री 31st आणि एक मेमोरेबल डॉक्युमेंट आपण क्रिएट करूया. एक शॉर्ट डॉक्युमेंटरी मला वाटतं इकडे तुम्हाला बघायला भेटते. जालियनवाला बाग एक कला संस्मरण, एक म्युझियम सारखं छोटंसं तुम्हाला इकडे बघायला भेटतंय. राईट, खूप सारे इथे शॉर्ट लाईक हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स किंवा लाईक हिस्टोरी हे असतील, लाईक शॉर्ट मटेरियल्स तुम्हाला इकडे बघायला दिसतील. लाईक मेनी इंडियन्स हॅज गॉन टू अमेरिका अँड सो तुम्ही जर वाचायचं तिथून स्क्रीनशॉट घेऊ शकतात. छोटे तुम्हाला इथे हिस्टॉरिकल मोमेंट्स बघायला भेटतात. आणि इकडे आल्यावरती तुम्ही बघू शकतात सगळे शॉर्ट. आणि येस, थोडंसं आपण करूया लाईक प्रत्येक स्वामी विवेकानंद बद्दल पण एक छोटीशी कोट इकडे तुम्हाला बघायला भेटते. परत शॉर्ट असे छोटी मूवी डॉक्युमेंटरी सुद्धा बघू शकतात. वरती एक थिएटर आहे, तर आता मी पण ती बघतोय, तुम्ही पण बघा. तर मित्रांनो, तुम्हाला जाणून घ्यायचे का जालियनवाला बाग बद्दल हिस्ट्री? हो, आपण आता एक छोटासा शो बघितला, पण तो थोडासा कॉम्प्लेक्स होता अंडरस्टँड करण्यासाठी. आपण पंजाबीमध्ये ऐकलं पण इंग्लिशमध्ये. तर मी तुम्हाला सांगतो की 13 एप्रिल 1919 रोजी तुम्हाला माहिती आहे की आपल्यावरती इंग्रजांचा राज होता, म्हणजे ब्रिटिश आपल्यावरती रूल करायचे, राईट. तर त्या मोमेंटला असं झालं होतं की बैसाखीचा तो दिवस होता आणि त्यांनी आपल्या इंडियन्सवरती रावलॅट नावाचा एक ॲक्ट जो होता तो इम्प्लिमेंट केला होता. तर रावलॅट ॲक्टमध्ये असं होतं की इंडियन्सला कसं ह्युमिलेट करायचं, की अनवॉन्टेड लोकांना डिरेक्टली विदाऊट एनी बोलतात ना की त्यांना गिरफ्तार करणे किंवा जेलमध्ये टाकणे, त्यांची काही चुकी नसताना पण त्यांना त्रास देणे, असं ब्रिटिश इंडियन्ससोबत करत होते. तर त्याचं एक रिझन असं होतं की इंडियन्सनी त्यांना प्रोटेस्ट करण्यासाठी, त्यांचे अगेन्स्ट येण्यासाठी त्यांनी इकडे बैसाखीच्या दिवशी जमले होते. आणि जेव्हा त्यांना ब्रिटिशर्सला कळलं तेव्हा त्यांनी काय केलं की इंडियन्सवरती फायर अप केलं. आणि त्यांनी राईट, तर काही लोकांनी त्यातल्या स्वतःहून ब्रिटिश लोकांसोबत वाचण्यासाठी लाईक त्यांच्या गोळींपासून काही लोकांनी त्याच्यात विहिरीमध्ये उडी मारली. तर इनडायरेक्टली हे जालियनवाला बाग इज लाईक वन ऑफ द गार्डन आपण बोलू शकतो हिस्ट्रीमध्ये वन ऑफ द फेमस, अशी एक छोटीशी हिस्ट्री आहे. तर तुम्हाला कळलं का जालियनवाला बागची हिस्ट्री म्हणजे काय? बरोबर कळलं. येस, धन्यवाद. तुम्हाला कळलं ना? तुम्हाला ही छोटीशी बातमी किंवा छोटासा हिस्टॉरिकल रिपोर्ट इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, आता आपण एक छोटंसं म्युझियम बघितलं जालियनवाला बागच्या आतमध्ये. आणि आता आपण चाललोय त्या विहिरीकडे, ज्याच्या तिकडे आता आपण चाललो आहेत. आणि असं काही छोटंसं मस्त गार्डन बघायला भेटतंय तुम्हाला इकडे. येस आशिष, हाव आर यू? कसं वाटतंय तुला? फाइन. आई एम सो कोल्ड. अरे कहना क्या चाहते हो? आय एम सो कोल्ड, यू आर सो कूल. कोल्ड. आई एम थंडी. कालपर्यंत आशिष ट्रेनमध्ये खूप मजा मारत होता, पण आज सकाळपासून त्याची सुद्धा हालत कुठे ना कुठेतरी वर खाली झालेली आहे. हे आम्हाला बघण्यात येत आहे. ते झोप आली आहे, जरा झोप झालेली नाही. येस, सकाळपासून आशिष खूप खातोय आणि तसंही पोट रिकामा साईड बाय साईड. ऍक्च्युली जालियनवाला बाग जस्ट अ गार्डन आहे जिथे सिव्हिलियन्सवरती फायर केलेले, ते आपल्याला गोळ्या तिकडे कुठे लागलेले आहेत भिंतींवरती वगैरे, हे सगळं बघायला भेटणार. एनी अदर सेम सगळं इट्स लाईक अ गार्डन. हे बघा, माझ्या मम्मीला कसली थंडी वाटते म्हणून स्वेटर घालून यायचं असतं. आणि हे बघा विसरले. तर येस मित्रांनो, हे बघा, ही ती वेल आहे ज्याच्यामध्ये बरेच सिव्हिलियन्सनी लाईक उडी मारली होती त्या टाइमाला. तुम्ही बघू शकता. कैसे हो भाई? ये बढ़िया. आपका नाम? सुखचैन सिंह. क्या? सुखचैन सिंह. कहाँ से आए आप? फाइल का. कहाँ से? फाइल का. यहाँ पे ही है क्या आसपास? ओके. मैं
तर तुम्ही मित्रांनो इकडे बघू शकता हे जे स्क्वेअर्स आहेत असं म्हटलं तर की ह्या स्क्वेअर्समध्ये ते बुलेट्स जे ते इकडे फायर अप झाले होते. आणि हे बघा खाली पण आहे आणि इकडे पण तुम्हाला बघू शकता तो छोटासा असा वॉल आहे. आणि येस असं सेम गार्डनमध्येही अशी प्लेस आहे टोटली. जालियनवाला बागच्या जस्ट तुम्ही गल्लीतून बाहेर एक्झिट घेतल्यावरती तुम्हाला इथे बरेच असे दुकानं बघायला भेटत आहेत. जिथे क्लॉथ मार्केट छोटं बोलू शकतो. अमृतसर फेमस. परत लेडीजसाठी छोटे छोटे मोठे आयटम्स आहेत. इकडे तुम्ही बघू शकता सगळे पंजाबी क्लॉथ, पंजाबी जुती वगैरे मोजडी वगैरे तुम्हाला इकडे सगळं बघायला भेटतंय कंटिन्यूस मध्ये. आणि आता आपण चाललो डिरेक्टली मित्रांनो गोल्डन टेम्पल मध्ये आतमध्ये. मित्रांनो तुम्ही पाहत आहात गोल्डन टेम्पल मधील हा परिसर. काय छान वाटतो राईट हा कॉरिडॉर बघून. छानपैकी बाजू साईडला दोन्ही दुकानं आहेत आणि छान असे चमकत आहेत. आणि आमची अशी गँग इकडे उभी आहे बाय द वे. एक असा छोटासा चौक इकडून आपण जस्ट एक्झिट मारला आता जालियनवाला बागमधून. प्लेस होती एक वॉज टोटली गार्डन होतं ज्याच्यामध्ये हिस्टॉरिकल मोमेंट होती आपल्याला बघायला. ती आपण आता बघितली. आणि आता आपण जस्ट जाणार आहोत या टेम्पलमध्ये. गोल्डन जवळपास आता फक्त 5:20 झालेले आहेत. पण तुम्ही हे येस केशव भाई 5:20 झालेले आहेत. बट असं वाटतं की खूप सारा अंधार आहे आणि असं वाटतं की लाईक ऑलमोस्ट रात्रीचे 8 वगैरे वाजलेले. तर मित्रांनो असा नियम आहे गोल्डन टेम्पलमध्ये आतमध्ये जाण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचे जे हेअर्स आहेत ते पूर्णपैकी कव्हर करून आत जाण्याचं असतं. तर आता हे आपण माझ्याकडे रुमाल होता बट ऑब्विसली फर्स्ट टाइम विजिट करतोय सो मी हे क्लॉथ बाय केलंय ज्याच्यावरती लिहिलंय गोल्डन टेम्पल म्हणून. हे बघा जस्ट टेम्पल या साईडला आहे म्हणून मी आता जस्ट एका छोट्याशा बोलतात ना ओल्ड लेडीकडून आम्ही जस्ट बाय केलं. 10 रुपीज पर क्लॉथ आहे. तर तुम्ही सुद्धा येऊ शकता तर ट्राय करा. एका नीडी पर्सन करून तुम्ही बाय करू शकतात. आणि आता आपण जाऊया आतमध्ये दर्शनाला. मित्रांनो तुम्ही बघत आहात माझी मैत्रीण रोशनी. कसं वाटतंय तुला? खूप छान खूप छान. Yes. मला माहिती पण नाही. तर टेम्पलच्या आतमध्ये अगोदर जाण्या अगोदर आपण हँड वॉश केले आणि आता आपण इकडे मित्रांनो लेग सुद्धा वॉश करणार आहोत. बघा म्हणजे क्लीन गरम आहे गरम. थोडंसं कोमट पाण्यामध्ये आपण लेग्स वॉश करून आपण आता आत चाललोय. आतमध्ये आल्याला एक व्ह्यू तुम्हाला दाखवतो तो बघा. वाव क्या व्ह्यू आहे भाई एक नंबर. चला आता आतमध्ये जाऊया आपण. काय व्ह्यू आहे बघा काय व्ह्यू आहे मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो बघा. जस्ट कम ऑन 1 2 3 गो. हो वाव काय व्ह्यू आहे मस्त छान. मित्रांनो बघा ना काय व्ह्यू आहे यार. काय व्ह्यू आहे भारी ना एकदम. गोल्डन टेम्पल ॲक्च्युली फर्स्ट टाइम बघतोय मी आणि लाईक येस प्रॉपर टायमावरती मी लिटरली पोचलोय बिकॉज संध्याकाळचे अराउंड मला वाटतं 6 वाजले गेलेले 6 आणि 6 वाजता प्रॉपर टाईमवरती मस्त व्ह्यू बघायला भेटतं प्रॉपर लाइटिंग्समध्ये. वाव मित्रांनो फायनली आता आपण आलो आहोत शॉपिंग करण्यासाठी. गोल्डन टेम्पलच्या जवळपासचाच हा एरिया आहे तुम्ही बघू शकतात. आणि लेट्स सो नॉट शुअर की लाईक जे काय आवडेल वगैरे ते घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. खूप एक्सप्लोअर करायचं आहे काय काय प्रोडक्ट्स आहेत नवीन वगैरे हे सगळे पंजाबमध्ये. आणि ही ऑटो रिक्षा बघा हे ऑटो रिक्षावाले मागे लागलेत. लेट्स गो. ॲक्च्युली बस मी खूप जागे वगैरे बघितलेली आहे बट आय एम नॉट शुअर. काल बॉर्डरला पण ॲक्च्युली बस होते की टुरिस्ट बस आहे एक्झॅक्टली काही शुअर नाही आहे. बघा मागे पण एक तशीच बस आहे. तर इकडे बघा लेडीज शॉपिंग चालू झालेली ऑलमोस्ट. याला काय बोलतात आय डोंट नो बट शॉपिंग चिल्ड्रन. शेखर जी फुलकारी आहे क्या ओढणी आहे ना. कशी टेस्टिंग चालू आहे प्रोडक्टची इकडे. चलो ये भी एक रखता है. इसके साथ ब्लू रखना है साथ में. गावर नाली में 2500 का भी आपको मैंने कर दिया. तिकडे काहीतरी इसको क्या बोलते भाई द मूंग के दाल का लड्डू. मूंग के दाल का लड्डू म्हणजे आपल्या मुंबईच्या भाषेमध्ये मुंगची भजी आपण बोलू शकतो. ये सुका या गिला आहे. सुक्का
सुक्का है गीला तो कर दिया आपने। एक 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 ही बस रुको एक ही बस। पहले ये तो लो टेस्टिंग केलेली आहे टेस्ट तो करो मूंगची भाजीच आहे डायरेक्ट घ्या घ्या मूग भजी मूग भजी आहे आणि गाजर मुळा शेजवान चटणी शेजवान चटणी का वेगळे हे बघा इथे टेस्टिंग चालू आहे आटा पिन्नीची आणि पिन्नी म्हटल्यावरती हा पंजाबची स्पेशलिटी असते पिन्नी म्हणजे काय असतं जैसे लड्डू हम लोग हिंदी में या मराठी में बोलते हैं वैसे पिन्नी ये पूरा फुल्ली लोडेड विद घी रहता है आणि इसका तुमच्या टेस्ट मागे बघू अच्छा है और ये शकता. ज़्यादा दिन तक टिकता बघा भी है मस्त फ्रेश बनवतात काहीतरी स्वीट आहे भजी आहे पनीर पकोडे दिसत आहे मला फ्रेश बनणं चालू आहे इकडे आणि तुम्ही बघू शकता स्वीटचं शॉप मित्रांनो ॲक्च्युली इकडे आल्यावर असं वाटतं कोणत्या तरी ना फॉरेन स्ट्रीटवरती चालतं ॲक्च्युली ज्या प्रकारे त्यांनी मेंटेन केलं आहे आणि मी एक थिंग इकडे नोटीस केली की सगळे दुकानाचे जे बोर्ड आहेत ते सेम फॉर्मॅटमध्ये ठेवण्यात आलेले आहे म्हणजे प्रोफेशनली जी आहे ती ॲक्च्युली मेंटेन करण्यात येईल म्हणून तुम्हाला इकडे मोजडी वगैरे सुद्धा पण लाईक 200 रुपयापासून चालू आहे तर तुम्ही इकडे एकदा येऊन चेकआउट करू शकतात बाय द वे गीता मॅडम मी ना काहीतरी तुमच्यामध्ये एक ऑब्झर्व केलं होतं तुमचे कानातले तुमचं ब्रेसलेट तुमचं लॉकेट हे सगळं सेम आहे ह्याच्याबद्दल काय सांगाल त्याच्याबद्दल काय सांगणार दाखवा तरी आम्हाला ते काय काय घातलंय तुम्ही हा हे रिंग घातलेली आहे हे गळ्यातली चेन आहे माझी ऍक्च्युली हे सिम्बल्स कसले आहेत हे म्हणजे सिम्बल म्हणजे वाहिगुरु देवाचे सिम्बॉल आहे दिस अ सिम्बॉल फॉर पीस एंड इट इज़ लाइक कि इट इज़ ट्रू कि भगवान है और भगवान ही सब कुछ है तो ये सिंबल वो रिप्रेजेंट करता है और ये सिख खंडर बोलते हैं इसको खंडा बोलते हैं ऍक्च्युली हे तुम्ही जो हा सिम्बल आहे ऍक्च्युली हे कसं तुम्ही बायफरकेट कराल एक्झॅक्टली हे बाइफरकेशन ऐसे कि ये तलवार है म्यान के अंदर 2 तलवार है उसमें ये खंडा सिंबल होता है ये वाहिगुरु जी का रहता है तो इट रिप्रेजेंट्स दैट और एक और होता है एक ओमकार होता है वो पंजाबी में लिखा होता है वो ओमकार का लॉकेट होता है उसका भी सेम ऐसे ही ज्वेलरी आता है बट ये बेसिकली बहुत ज़्यादा फेमस है और ये इट इज़ अ प्योरिटी ऑफ सिंबल ऐसा है ओके थँक्यू थैंक यू इकडे बघा आमची कडाची शॉपिंग चालू आहे कडा आहे फ्रेश मॅग्नेट आहे बरेच खूप काय वेगवेगळ्या प्रत्येकाची वेगवेगळे रेट्स आहेत आणि इसको क्या बोलते भाई एक्झॅक्टली क्या तिरपान हे आपण बघा बरेच लोकांकडे असतो प्रोटेक्शन ये लो आणि लेट्स गो